तर इकडं आता मी ना चाललोय फिरायला अश्विनी दिदी ना मी. तर आता आम्ही ना गाडीत बसलोय, निघालोय अलिबागला जाणार आहे आम्ही. आणि इकडे ना माझं बेबीला घेतलंय मी, बेबीला घेऊन जाणार आहे. काय करायचं आहे? कॅमेरा चालू केला की लगेच बोलायला सुरुवात करते. हाच आहे का ना तो मिसिंग? योच ना एक आहे हा टर्नल आहे. हा हाच आहे एक आहे. हा आता ओपनिंग केली त्याच्यावाली, आता ओपनिंग केलेली त्याची बघ काय भारी दिसतोय. काय छान आहे, लय मोठा आहे ना 8 किलोमीटरचा. एक 8 किलोमीटरचा आहे, 2 का 3 बोगदे ना हो. आपल्या 8 किलोमीटरचा बोगदा होता, लयच मोठा आहे वर. हे बघ हा ब्रिज आहे बघ, जबरदस्त आहे. हे बघ कसं आहे बाहेरून डायरेक्ट काचकडून काढा. थांबू शकता तुम्ही इथं. बघू ना जरा. आता आम्ही ना मिसिंग लिंक मध्ये फोटो प्रत्येक हे पण बघते अंधार. आता हा झोपलेला होता, बाकी सगळे फोटो काढून आले. तोपर्यंत हा उठला, मग मी फोटो काढले. याला काय बाहेर नाही काढला आम्ही गाडीच्या. ऊन असलं डेंजर. थोड्याच वेळ बाहेर गेलो किती चटका बसला का. इकडे आता आम्ही पोहोचलोय. तर आता आम्ही इकडे पोहोचलोय अलिबागला. डेंजर झाले हालत आमची, लय डेंजर. मस्त समुद्र आहे, गर्दी पण खूप आहे. संडे पण आहे ना, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आणि इकडे स्मेल पण खरंच लय येऊ राहिला. त्या ग सुकट वगैरे वाळत घालता इकडे बोंबील, त्याच्यामुळे जास्त इकडे बघ त्याचा आज नाही पाण्यात. आम्ही ना एका रिसॉर्टला आले आणि आता जस्ट आम्ही पोहोचलो इकडे. इकडे बघतोय आम्ही. कळाला जॉब कळाला. तरी डायरेक्ट जागेच विकत घ्यायचा ना, जागेच विकत घेऊन टाकायचं. तुमची सोय बाबा कशी काय रडत नाही ना, मग तिला स्विमिंग पूल ते दाखव. सगळीकडे असेच रूम आहे का? मग वरती घ्यायचं थोडं का ग वरती. हा आणि आमची नवरी गेली तिकडं. आम्ही मस्त निवांत बसले ना. आम्ही एवढं डेंजर थकलोय ना. माझ्या मुलांनी तर माझे केस ओढून ओढूनच काढले बघ. बोच काढा पण घेतो, लय डेंजर झालाय. आम्ही एका रिसॉर्टला गेलो, म्हणजे आम्हाला कोणतरी सजेस्ट केलं. आम्ही एवढं लांबून इथपर्यंत, हा एवढं लांब पर्यंत आलो आणि त्या रिसॉर्टला कोणीच नाही. डायरेक्ट बंद पडेल, रिकामाच होतं. मध्ये जाऊन पाहिलं भुतिया खाना दिसला. ते जरा तो एरिया जरा डेंजर दिसला होता का. इथं फ्रेश वाटतं, ते डायरेक्ट अंधार पडल्यासारखं भीती वाटलं. आणि कोणी दिसायचं नाही का रस्त्याने. किती शांतता. इथं तर थोडे माणसं वगैरे दिसते. तिकडं अजिबात पॉझिटिव्हिटी नव्हती खरंच. नाही भीती वाटल्यासारखं असं वाटायचं कुठंतरी आलं. हा तर इथं आम्ही ना घेतले आता रिसॉर्ट. पाठीमाग असं एरिया आहे. आम्हाला ना खरं म्हणजे तिथं पाठीमाग भेटले नाही. आणि चल छान आहे नेचर. संध्याकाळी जाऊन द्यायचं बीचवर.
संध्याकाळी सर उलट राहतो. तर आता खूप लेट झालंय आणि आम्ही आत्ताशी बीचवर चाललोय. अमोल सर नंबर घेतला त्यांचा. काय घ्यायचं? तू घ्यायचं आहे तुला आता फुगायला? जा त्याला नको नको नंतर घेऊ जाताना नाही. आता कुठं सांभाळायचं बसायचं. आम्ही बीचवरती आलेलो आहे आणि शिवला इतकी काय झाली आहे आणि आम्हाला लवकर यायला जमलं नाही कारण की आम्हाला रिसॉर्ट शोधता खूप टाइम गेला. तर आता संध्याकाळचं खूप छान फील होतं इकडं. गाड्या वगैरे थोडा मस्त मजा आहे. छान फील होत आहे ना. पाणी समोर बघून इतकं छान फील होतं आहे आणि खूप दिवसातून 6 महिने झाले मी घराच्या बाहेर जास्त निघाली नाही फिरण्यासाठी. सिरियसली माइंड फ्रेश, एकदम माइंड फ्रेश. खूप भारी वाटतंय, एकदम थंड. याला पण खूप एन्जॉय करते हा. आणि शिवानी तिकडे लावून देते फोटो काढतोय तर खा. जेवायला बसले आणि मीच राहिले जेवायची. मी पण राहिले आणि अश्विन विराला घालते. आम्ही दोघे राहिलो. नको पाण्यात जाऊ नको. डायरेक्ट लाईट आलं. काय म्हणलं रिसॉर्ट भारी आपला. पूर्ण रिसॉर्ट बुक केलेलं आहे. फक्त आम्ही 4 जण आहे. मस्त एन्जॉय. आता इथं स्विमिंग पूल दिसलं मस्त जेवण चालू आहे. आतमध्ये जेवायला होतं म्हणलं पूल जवळच जेवायला द्या. हा विषय भारी वाटतो ना. लय भारी वाटलं. आम्हाला सर कसं वाटलं कोणीच बुक केलं म्हणलं ते आपली एकच गाडी उभी पहा आपली. मालक सुद्धा नाही. मालक सुद्धा म्हणलं तुम्ही निवांत राहा. फक्त वेटर आणि कुक आहे इथं, बाकी कोण नाही. दिवसभर मी गेले आम्हाला दाजीच्या तर आता याचं झालंय आरडायचं काम चालतं त्याच्यामुळं दीदीचं जेवण बंद आणि इकडं चालू आहे आमचं जेवण. आणि आम्ही एवढं भारी वातावरणात बसलोय ना. पाठीमाग तुम्ही बघू शकता डायरेक्ट स्विमिंग पूल वगैरे. आणि आता आम्ही जेवण करतो नंतर भेटतो तुम्हाला सगळं झाल्यावर. आता आम्ही निघालोय बीचवरती आणि बेबी आता झोपलाय. आता आम्ही निघालोय. हाय करशो हाय. आणि त्याच्या पप्पांनी सेम कलर शर्ट घातला. आता आम्ही ना आलोय बीचवरती. आता उतरायचं आहे. तर मॉर्निंगलाच आम्ही बीचवरती आलो आहे कारण की काल आम्हाला खूप लेट झालं प्यायला बीचवरती. आणि पिल्लूला झोपलं आहे आता. आणि इकडचे सगळे दुकानं आता तर बंदच आहे. काल रात्रीपर्यंत चालू होते. आणि आता आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे. आम्हाला चहा प्यायचा आहे. चहा घेण्यासाठी इकडं हे आले गँग. तर आम्ही मस्त आले सगळे चहा घेतोय. आम्ही घेतला बाय आमचा डीजे ना सगळ्यांच्या आधी उचलला. तिला तुला चहाची कल्लप आलेली. दारुड्याच्या वर्गात आहे तुझ्या बरं का. दारुड्याच्या वर्गात आहे. दारुड्याला नाही सकाळी तल्लप घेत अशी. आठवलंच नाही मला चहा प्यायला नाही रात्री. पोरं सांभाळ आठवतच नाही. टाकलाय झोपला. आता आम्ही आलोय बीचवरती. नाही आणि गोंडूला उठलंय आता. याला जास्त उन्हात मी काही काढलं नव्हतं. काल तर ऊन होतं यायचा प्रश्नच नव्हता. आता आलोय सकाळी आलोय. थोडंसं म्हणजे जास्त ऊन नाही. सकाळचं ऊन आहे तर एवढी गर्दी. लोक काय पाठच उठून येते काय. दोघं इकडे येऊन बसलोय आणि बाकी सगळे तिकडे एन्जॉय करते. आम्ही सावलीत बसलोय. आणि मी ना गोंडूची कधी जास्त म्हणजे हलवून दिली नाही उन्हामध्ये. काल पण ना एवढं ऊन होतं तरी मी त्याला म्हणजे व्यवस्थित सावलीमध्येच काढायचे. इथे मॉर्निंगला चालू होतो पण ऊन लागलं त्याच्यामुळे मग मी याला सावलीमध्ये मस्त घेऊन बसले. इतके छान फील होते इथं पण. आम्ही इकडे येऊन बसले.
मी इकडून बसले आणि त्याच्यामुळे माझे मिस्टर पण इकडे यायला लागले आता. आमच्या दोघींचे नवरे गेले गाडीत बसायला आणि आम्ही चाललोय पाय पाय. आमचे कपडे पण ओले आणि त्याच्यातून रेती गळती म्हणून आम्हाला काढून दिले. आम्ही काहीतरी खायला शोधतोय म्हणजे आम्ही येणार सगळे पण बघतोय आम्ही शोधतोय तोपर्यंत ते गाडीत मुलांना घेऊन बसले आणि तसेच आमचे कपडे पण सुकून जाते. मिसळ मॅगी दाजा आणि मी आत्ताच खातोय. संपलंय. तिने विरा तिच्या पप्पा बरोबर गेलती बलून्स आणायला, रडत होती म्हणून आम्ही म्हणजे यांनी खाऊन घेतलं आणि बाळाला काम होतं नाही ते माझ्याच गळ्यात असतं म्हणजे आणायचं काम होतं म्हणून कसं असतं ना आमच्या गेला जवळ जवळ घे ना.